अंगणवाडी सेविका मदतनीसांचा अखेर विजय झाला। अंगणवाडी सेविकांना डबल लाभ, मानधनात पुन्हा होणार वाढ। अंगणवाडी सेविका 25 ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिला नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेताना यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीतील पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे। यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। अंगणवाडी सेविकांना भत्ता केंद्र शासनाचा 900 रुपये आणि राज्य शासनाचा 600 रुपये एकूण प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहे। तर मदतनीस अंगणवाडी मदतनीसांचा भत्ता केंद्राचा हिस्सा 450, राज्याचा हिस्सा 300 रुपये एकूण प्रति महिना 700 रुपये मिळणार आहे। तर पाळणा सेविका मानधन केंद्राचा हिस्सा 3,300, राज्याचा हिस्सा 2,200 एकूण प्रति महिना 5,500 रुपये मिळणार असून पाळणा मदतनीसांचे मानधन केंद्राचा हिस्सा 1,800 रुपये आणि राज्याचा हिस्सा 1,200 रुपये एकूण प्रति महिना 3,000 रुपये मिळणार आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 345 ठिकाणी ही पाळणा घरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पाळणा घरामध्ये डे केअर सुविधा, पूर्ण शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत। तसेच मुलांना दिवसातून 3 वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल। पाळणा घर महिन्यात 26 दिवस दररोज 7.5 तास सुरू राहतील। यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील। या ठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल। वीज, पिण्याचे पाणी, बालसंगोपन, शौचालय यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत। या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका यांना 1,500 प्रति महिना भत्ता देण्यात येणार आहे। अंगणवाडी मदतनीस यांना 750 रुपये प्रति पाळणा सेविका मानधन यांना 5,500 रुपये प्रति महिना, तर पाळणा मदतनीस यांना 3,000 प्रति माह भत्ता देण्यात येणार आहे।